मी शैलाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साय साठवून साईपासून लोणी कसं करायचं आणि लोण्यापासून तूप कसं काढायचं, तुपापासून बटर बनवायचं आहे, हे सगळी प्रोसेस बघणार आहोत। तर पहिल्यांदा आपण दूध गरम करून घेऊया। 1 लिटर दूध घेतलंय आणि टोपामध्ये थोडंसं 2 चमचे पाणी ओतलंय, म्हणजे दूध आपलं करपू नये म्हणून। आता हे 1 लिटर दूध आहे, हे आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। आपल्याला उकळलं ना दूध की गॅस बंद करायचा, पूर्ण थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि 5 तास झाले की त्याच्यावर छान दाट साय येणार। ते आपण 8 दिवस तरी रोज असंच प्रोसेस करून आपल्याला साय साठवून ठेवायचे आणि साय साठवल्यानंतर लोणी कसं काढायचं ते मी दाखवणार आहे आणि लोण्यापासून तूप कसं बनवायचं ते पण दाखवणार आहे। आज आपल्याला तुपापासून बटर बनवायचं आहे, ते मी तुम्हाला शिकवते कसं करायचं ते। ही साय मी 8 दिवस फ्रीजरमध्ये ठेवलेली, त्याच्यानंतर साईचं मी लोणी काढून घेतलं, ते मी सगळी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। जे लोणी आहे त्या लोणीपासून आपल्याला तूप कसं काढायचं ते दाखवते। गॅसची फ्लेम हाय केली आहे। आता हे जे लोणी आहे ह्या लोण्यापासून तूप निघणार। तुपाचं आपल्याला अमूल बटर कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। लोणीपासून तूप तयार झालेलं आहे, आपण गॅसवर ठेवलं होतं, गॅस एकदम स्लो ठेवलेला गॅसची फ्लेम। आता हे बघा लोणी आपलं तूप तयार झालंय। आता आपण हे गाळून घेऊया। लोणीपासून आपण घी तयार करून घेतलंय, मी आता दाखवलं तुम्हाला। तर आता घी पासून आपल्याला अमूल बटर तयार करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला बर्फ लागेल आणि हे घी गरमच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे बर्फाचे क्यूब्स टाकायचे। काटा चमचा आहे त्याने मी मिक्स करून घेते, सतत आपल्याला ढवळत राहायचंय। 4 बर्फाचे क्यूब्स टाकलेले, मी आता अजून 4-5 क्यूब्स टाकते आणि परत आपण ढवळून घेऊया। हे बघा आता कलर पण चेंज झालाय, बटर सारखा कलर आला। काटा चमच्याने पण तुम्ही करू शकता, मी आता तुम्हाला बीटरने पण करून दाखवते की कसं अजून सॉफ्ट होतं ते। काटा चमच्याने थोडासा टाइम जास्त लागतो। अर्धा चमचा आपण बटरमध्ये मीठ टाकूया। बटरमध्ये आपण पाव चमचा मीठ टाकलेलं आहे। आता आपण बीटरने फेटून घेऊया। हे बघा फेटताना ना बर्फ असेल ना तो काढून टाकायचा आणि परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। घी मध्ये बर्फ टाकून फेटल्यानंतर असा टेक्स्चर होतो। जर तुम्हाला थोडीशी हळद टाकायची असेल तर टाकू शकता किंवा खायचा कलर थोडासा एकदम चिमूटभर टाकायचा, मग तरी पण छान कलर येतो। हे बघा हे आपलं गाईचं तूप आहे आणि त्या गाईच्या तुपापासून आपण बटर बनवलंय म्हणून त्याचा कलर असा दिसतोय। आणि हे
म्हशीचं दूध आहे आणि त्याच्यापासून आपण लोणी काढून त्याचं तूप बनवलंय आणि त्याच्यापासून आता आपण बटर बनवत आहोत. रंग टाकूया, एकदम थोडं छान मिक्स करूया. बघा आता कलर साधारण वाटतोय तसा बटर सारखा. आता हे बघा बटरचे आपल्याला वेगवेगळे कलर दिसत आहेत. आता हा एकदम लाईट कलर दिसतोय कारण हे म्हशीच्या दुधापासून आपण बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडासा किंचित एकदम खायचा कलर टाकलाय, त्याच्यामुळे ह्याचा कलर असा थोडासा डार्क दिसतोय. आणि हे आपलं गाईच्या तुपापासून बनवलेलं आहे म्हणून ह्याचा थोडासा डार्क कलर दिसतोय. तुम्हाला जर कलर नसेल तुमच्याकडे तर थोडीशी किंचित एकदम हळद टाकायची, तरी पण असा कलर येतो बटर सारखा. अमूल बटर तयार झालेला आहे. आता मी डब्यामध्ये बटर पेपर ठेवून त्याच्यावर ते बटर ठेवलं आहे. आता आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी आणि मग नंतर मी तुम्हाला काढून दाखवते की कसं सेट झाल्यावर कसं दिसतं ते. आपलं बटर तयार आहे. मी हे फ्रीझरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवलेलं. मी तुम्हाला दाखवते किती घट्ट झालं ते. हे बघा आपलं जे रेग्युलर अमूल बटर आपण आणतो तसंच सेम झालेलं आहे. आणि आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल रेग्युलर वापरासाठी. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.